मुंबईतील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद असणार आहे। 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडला जाणार आहे। वांद्रे वरळी कोस्टल रोड इथे थेट आता अटल सेतूला जोडण्यासाठी नवा पूल बांधला जाईल। एल्फिन्स्टन पूल पाडून पुढील 2 वर्ष नवा पूल उभारला जाणार आहे, त्याचं काम सुरू राहणार आहे। या सगळ्या संदर्भातले आणखी काही तपशील आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रिजचा पर्याय असेल। परळ पूर्वेकडून प्रभादेवी लोअर परळकडे जाण्यासाठी करी रोड ब्रिज असेल। पर्यायी मार्ग काय आहेत आपण बघतोय। परळ भायखळा पूर्वेकडून वरळी प्रभादेवी सिलिंगकडे जायला चिंचपोकळी ब्रिज आहे। प्रभादेवी लोअर परळ पश्चिमेकडून टाटा केएमकडे जाणाऱ्यांना करी रोड ब्रिजचा वापर करता येईल। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रिजचा पर्याय आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेत त्यांच्याकडून। शिल्पा, आता सध्या हे काम सुरू झालेलं आहे का आणि नवीन पूल बांधण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो? नागरिकांच्या याबाबत काय नेमका प्रतिक्रिया आहेत? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातील प्रभादेवी रेल्वे स्थानकासमोरील ब्रिटिशकालीन 125 पूल आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आणि मी सध्या ह्याच एल्फिन्स्टन पूलवर आहे। आपण जर पाहिलं तर हा वर्दळीचं ठिकाण आहे। या पुलावरून पूर्व आणि पश्चिमेकडील जी वाहनं आहेत ती वाहन चालक नेहमीच आपल्याला गजबजलेला हा पूल पाहायला मिळतो। मात्र आता आज रात्रीपासून हा पूल सुनसान होणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे। 125 वर्षापासून हा पूल बांधण्यात आलेला आहे। वाहन चालक या पुलावरून नेहमीच प्रवास करत असतात। मात्र अपवाद वगळता हा पूल आतापर्यंत कधी बंद करण्यात आलेला नाही। मात्र या पुलाचा पुनर्बांधणीचा निर्णय हाती घेण्यात आलेला आहे MMRD कडून आणि त्यामुळे आज रात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। मात्र हा पूल जो पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला त्यावेळीपासून ते आतापर्यंत राजकीय नेते असतील किंवा काही इथले स्थानिक नागरिक असतील त्यांनी देखील या पुलाच्या पाडकामाला विरोध केलेला आहे। अगदी आज हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असला तरी त्या अगोदरच ह्या पुलाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केलेली पाहायला मिळत आहे। जाहीर निषेध व्यक्त केला जातोय। अगोदर पुनर्वसन करा आणि मगच हा एल्फिन्स्टन पूल तोडा असं देखील आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। कारण 150 वर्षापासून राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं अगोदर पुनर्वसन करा आणि नंतर हा पूल तोडण्याचं काम हाती घ्या असं देखील रहिवाशांकडून सांगण्यात येते। मात्र वाहतूक पोलिसांनी नोटीस वाहन चालक आहेत पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा कनेक्टर पूल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते। निश्चित आणि त्याच्यामुळे आता हा नवा पूल नेमका कधी उभा राहतोय आणि तो वाहतुकीसाठी खुला होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल, ते आवश्यक असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।